नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमधून आपण पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठीची जी अंतिम मुदत आहे त्याबाबत माहिती बघणार आहोत। याआधी जर बघितलं आपण तर 31 जुलै 2026 पर्यंत आपल्याला पीक विमा भरण्यासाठीची जी मुदत होती ती देण्यात आलेली होती। पण मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी शेतकरी बांधवांचा पीक विमा योजनात सहभागी होण्याचा जो अत्यल्प प्रतिसाद हा दिसलेला आहे, त्यामुळे पीक विमा योजनेत सहभागी होण्याची जी मुदत आहे ती 10 दिवसांसाठीच म्हणजेच 10 ऑगस्ट पर्यंत ही वाढवण्यात आलेली। मागच्या वर्षी जर बघितलं तर एकंदरीत 94 लाख शेतकरी बांधवांनी खरीप हंगामाच्या पीक विमा योजनेत सहभागी झालेले होते आणि या वर्षी 31 जुलै 2026 पर्यंत फक्त 54 लाख शेतकरी बांधवांनीच आपला पीक विमा हा उतरवलेला आहे। यात जर आपण पीक विम्याच्या संदर्भात शेतकरी बांधवांचं जे उदासीनता जर बघितली तर या ठिकाणी जो 1 रुपयात पीक विमा जो होता तो मागच्या वर्षापासून हा बंद करण्यात आलेला आहे। त्यानंतर जर बघितलं आपण तर जे ट्रिगर होते ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले। 2 वर्षापूर्वी आपल्याला वैयक्तिक नुकसान जरी झालं तरी आपल्याला तो क्लेम करून आपला पीक विमा हा मिळत होता। पण मागच्या वर्षापासून म्हणजेच खरीप हंगाम 2025 पासूनच जे शेतकरी बांधव पीक विमा योजनेत सहभागी होतील, म्हणजेच त्यांना जर विमा मिळवायचा असेल तर त्या ठिकाणी एकूण उंबरठा उत्पादन जर कमी आलं तरच त्यांना तो पीक विमा हा मिळणार आहे। अन्यथा वैयक्तिक कितीही नुकसान झालं तरी त्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी वंचित राहावं लागणार आहे। या पद्धतीचे ट्रिगर असल्यामुळे मागच्या वर्षी खूप साऱ्या ठिकाणी पीक विमा हा अत्यल्प मिळाला, काही ठिकाणी तर तो मिळाला सुद्धा नाही। या सर्व कारणांमुळे या वर्षी खूप साऱ्या लोकांनी खरीप हंगामाच्या पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ही उदासीनता ही दाखवलेली आहे। तर पीक विमाची जी मुदत वाढ झालेली या संदर्भातच हा मुख्य व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी सुद्धा ज्या शेतकरी बांधवांना खरीप हंगाम 2026 पीक विमा योजनेत जर सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी 10 ऑगस्ट पर्यंत आपला पिकाचा पीक विमा हे ते उतरवू शकतात। धन्यवाद मित्रांनो।